नमस्कार मित्रांनो 1 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या अर्थसंकल्पामध्ये गरिबांसाठी तसेच महिलांसाठी 3 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर ते कोणते निर्णय आहेत मित्रांनो, चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी महिलांच्या बाबतीत दिलासा देणाऱ्या 2 मोठ्या घोषणा केल्या आहेत। महिला सक्षमीकरणाला बळकटी देण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी लखपती दीदी योजनेचा विस्तार करण्याची मोठी घोषणा केली आहे। आतापर्यंत 1 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। सरकारने यापूर्वी 2 कोटी महिलांना या योजनेत समाविष्ट करण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते, परंतु आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून 3 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। दुसरीकडे अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्सना आयुष्यमान भारत योजनेच्या कक्षेत आणले जाणार आहे। अशा रीतीने महिलांची आर्थिक व वैद्यकीय अशा दोन्ही पातळींवर काळजी घेतली जाणार आहे। केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लखपती दीदीच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जाते। यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधीची तरतूद करून महिलांसाठी कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण आयोजित केले जाते। तसेच लखपती दीदी योजनेअंतर्गत 3 कोटी महिलांना रोजगारासाठी तसेच शिक्षणासाठी कर्ज सुद्धा उपलब्ध केले जाणार आहे। या योजनेत महिलांसाठी कार्यशाळा घेतल्या जातात। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता लखपती दीदी या योजनेचा विस्तार करण्याची घोषणा या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे आणि 2 कोटी महिलांच्या ऐवजी आता 3 कोटी महिलांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तसेच मित्रांनो, गरिबांसाठी या ठिकाणी रूफटॉप सोलरच्या माध्यमातून 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, गरिबांच्या घरावर सोलर पॅनल लावून 300 युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे। 1 कोटी घरांवर प्रायोगिक तत्वांवर योजना कार्यान्वित केली जाणार आहे। अशा प्रकारची घोषणा निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 सादर करताना केलेली आहे। तर अशा प्रकारच्या 3 महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी गरिबांसाठी आणि महिलांसाठी अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत।